मुक्तता न्यायालयाने केलेली आहे. कुठेतरी न्यायव्यवस्थेवरती सुद्धा दबाव आहे असं वाटतं का? नाही, मला वाटते बघावं लागेल निकालामध्ये काय झालं, कारण की UAPA ॲक्टखाली हा गुन्हा दाखल होण्यासंदर्भातल्या काही त्रुटी त्यामध्ये राहिल्या होत्या का? वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी गेल्या 15-20 वर्षामध्ये त्याचा तपास करणं किंवा कोर्टामध्ये म्हणणं मांडणं, ज्या तारखा गेल्या 4-5 वर्षामध्ये चालल्या त्या प्रत्येक तारखेला सरकार म्हणून अधिकाऱ्यांनी म्हणणं मांडले, आणि म्हणून अधिकाऱ्यांनी जे म्हणणं मांडलं त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या का किंवा नेमकं काय घडलं, हे निकाल विस्तृतपणे निकाल आल्यावर कळेल की नेमकं काय आहे. 2008ला UPA आणि काँग्रेस शासित राज्यात आणि देशात सरकार होतं. यावेळेला भगवा दहशतवाद पसरवला आणि काँग्रेसनं आता माफी मागितली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. मला वाटते मुख्यमंत्री महोदयांनी हे वक्तव्य करताना विचार करायला पाहिजे होता. कुठलीही कारवाई ही पोलीस खातं करत असतात. ATSनं ही कारवाई केली, NIAनं त्याचा तपास त्या काळामध्ये केला. मग ज्या काळामध्ये ATSचे सगळे प्रमुख असतील, NIAचे प्रमुख असतील या देशामधले, त्यांच्यावर तुम्ही शंका घेता का? आणि 2008मध्ये ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडल्या किंवा या सगळ्या म्हणता, त्यावेळी अजितदादा आमच्याबरोबर होते म्हणा.